IBPS मराठी व इंग्लिशच्या हुबेहूब पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस, ई बुक्स आणि टेस्ट सिरीज ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर MPSC चालता बोलताच्या सीझन 4 मध्ये मी प्रतीक वंदनावांकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण आपल्या या 4थ्या सत्राचा 9वा एपिसोड घेऊन आलो आहोत गाडगेनगरमधील ठाकरे मेडिकल गल्लीमध्ये असलेल्या आजोळ्या लायब्ररीमध्ये. चला तर कुठल्याही वेळेचा विलंब न करता आपण थेट स्पर्धेला आपल्याला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, चला आता आपण स्पर्धेला सुरुवात करूया. पण स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हा सर्वांना स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो. तर नियम असे आहे की बघा, मी जो पहिला प्रश्न तुम्हा सर्वांना विचारणार आहे, ठीक आहे, तर तो कॉमन प्रश्न राहील, सामूहिक प्रश्न. ज्या कुणाला प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा. आणि जो विद्यार्थी मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्यालाच आपण कंटिन्यू दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारणार आहोत, ठीक आहे. आणि जर त्यांनी तिन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर त्याला मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड हे इंग्लिशचं पुस्तक. MPSC चला तर तुम्हा सर्वांसाठी पहिला प्रश्न. मला सांगा, रेडियमचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? मेरी क्युरी. दादांचं म्हणणं मेरी क्युरी. तुम्हाला वाटते बरोबर आहे? दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तर प्रश्न असा होता की रेडियमचा शोध कोणी लावला, कोणत्या शास्त्रज्ञाने लावला, आणि त्याचं उत्तर आहे मेरी क्युरी. तर मेरी क्युरी यांनी 1896 मध्ये रेडियमचा शोध लावला होता. दादा तुमचं नाव? नामदेव. पूर्ण नाव? नामदेव गठाणे. तर दादा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. मला सांगा, केशवसूत यांचं पूर्ण नाव काय? माहिती नाही? इकडे मी दादा. सीताराम दामले. कृष्णाजी केशव दामले. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या दादांसाठी. आत्तापर्यंत आपल्या भारतामध्ये अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा कोणी सादर केला आहे? हात वर करा ज्यांना येत असेल त्यांना. सीतारामन. नाही. मोरारजी देसाई. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या दादासाठी. मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. तर आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की कोणत्या पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केला आहे? ज्या कुणाला याचं उत्तर येत असेल, प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे, त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यावं. मला सांगा, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी वसली आहे? वाघूर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर दादांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अगदी थेट दिलं आहे. त्याचं उत्तर आहे वाघूर. आणि अजिंठ्यामध्ये किती लेण्या आहेत टोटल? ते एक्झॅक्ट आयडिया नाही. तर 29 लेण्या आहेत अजिंठ्यामध्ये. आणि सोबतच त्यामध्ये बौद्ध लेणी, कोरीव लेणी आणि रंगीत भिंतीचित्रे आपल्याला पाहायला मिळतात. आणि वाघूर नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तापी नदीची उपनदी आहे वाघूर नदी. तर दादा आता दोन्ही प्रश्नाचं उत्तर देऊन दादांना आता चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी प्राप्ती झाली आहे. MPSC मला सांगा, तुम्ही ज्या प्रकारे आता आपल्या भारतामध्ये नीती आयोग राहतील त्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काय चालू झालं आहे? मैत्री. तर त्याचं प्रश्नातून व्हायचं आहे दादा. अर्थातच दादांचं उत्तर बरोबर आहे, पण प्रश्न व्हायचा आहे. प्रश्न हा नाही आहे, मित्र आहे. बरोबर आहे, दादांचं मित्र आहे. तर मित्राचा फुल फॉर्म मला सांगितला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग. एक मिनिट थोडा. काही हरकत नाही. रिकॉल करा. तोपर्यंत इकडे ज्याला कोणाला येत असेल त्यांनी हातवर करून ठेवा. आठवते? इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. नाही, असाच एकदा नीती आयोगाशी रिलेटेड प्रश्न बहुतेक राज्यसेवेला का कंबाईनला आला होता. हा, नीती आयोगाचा फुल फॉर्म आला होता है ना. आहे कोणाला गेस करायचा आहे? सांगून पहा. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नाही. तर येते दादा थोडाफार अंदाज इकडे सर. नाही. तर याचं उत्तर असं आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. नाही, त्यांनी सांगितलं होतं ऑफ फॉर इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूशन. जो नीती आयोगाचा प्रश्न आला होता त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट केलं होतं, पण तिथे इन्स्टिट्यूशन आपल्याला पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर दादांचं चुकलेलं आहे. तर हरकत नाही दादा, तुम्ही खूप छान प्रकारे प्रश्नाची उत्तर दिली.
दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तर पुन्हा आता आपण चांदीच्या नाण्याच्या आपल्या पुढच्या फेरीला सुरुवात करूया. तर पुन्हा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. मला सांगा, जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण? जैन धर्माचे ज्यांना येत असेल त्यांनी फक्त हात वर करावा. जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार. महावीर जैन. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या दादांसाठी. प्रश्न असा होता की जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार कोण, तर त्याचं उत्तर आहे महावीर जैन. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी जेही प्रेक्षक आपले ऑनलाईन यूट्यूबवर पाहत आहेत त्यांसाठी प्रश्न असा आहे की जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण? ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यावं. नाही, तो प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी आहे. तुम्ही आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. तो प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार आहोत. मला सांगा, धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे? दादांसाठी प्रश्न आहे. सर्वांनी हातवर करा, ज्याला येत असेल. फक्त कोणीही कुजबूज किंवा उत्तर देऊ नका. 110. 110. काय वाटते, बरोबर आहे? दादांचा थोडा कॉन्फिडन्स डामडोल झाला होता, पण तरीसुद्धा दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तर प्रश्न असा होता की धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे, आणि त्याचं उत्तर आहे 110. आणि शुभम यांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर दिलं आहे आणि आता ते थेट जाऊन पोहोचले आहेत चांदीच्या नाण्यापर्यंत. जर शुभम यांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं. आणि सोबतच सध्या IBPSच्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालत असलेलं महाराष्ट्रभर अवेलेबल असणारं आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक. करंट अफेअरचाच प्रश्न आहे. तर केंद्राने एक देश आणि एक निवडणूक या सदस्यीय पॅनलची घोषणा केली आहे. तर ते पॅनल किती लोकांचं आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष रामनाथ कोविंद. बरोबर. आणि पॅनल फक्त कोणी कुजबूज करू नये. ठीक आहे. चांदीचा प्रश्न आहे दादांसाठी. बघूया आता दादा चांदीचं नाणं पटकावतील का? रामनाथ कोविंद झाला आणि अध्यक्ष. थांबा 1 मिनिट. दादांचा कॉन्फिडन्स वाढवूया आपण. MPSC 7. नाही, याचं उत्तर 7 नाही आहे, तर याचं उत्तर आहे 8. थोडंसं दादाचं चांदीचं नाणं हुकलं आहे. तरीसुद्धा शुभम यांच्यासाठी पॅनलमध्ये जेव्हा आपण क्रिकेट टीम म्हणतो 11 जणांची, तेव्हा आपण कर्णधाराचा सुद्धा त्यामध्ये समावेश असतो. ठीक आहे. तर काही हरकत नाही. खूप छान प्रकारे खेळ केला तुम्ही. पुन्हा एकदा चांदीचं नाणं जिंकण्याची संधी आहे. खेळ आपला चालूच आहे. तर दादांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न. मला सांगा, स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? इंदोर. राज्य? महाराष्ट्र. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यांसाठी. या समोर आहे. तर प्रश्न असा होता की स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. तरी आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी खरंच खूप गर्वाची बाब आहे की किमान सध्या जर आपण देशात जेही काही घडामोडी चालू आहे त्याचा विचार करता स्वच्छतेमध्ये आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तर ती तरी अस्मिता आपली टिकून आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपलं नाव? महेश राऊत. तर महेश राऊत यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. काल परवा 2-3 दिवसा अगोदरचाच करंटचा प्रश्न आहे. DRDOने अग्निपात या क्षेपणास्त्राची चाचणी केली, तर त्या क्षेपणास्त्राचा पल्ला किती किलोमीटरचा आहे? 5000 दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर दादांनी प्रश्न पूर्णपणे उच्चारण्या अगोदर, प्रश्न सांगण्या अगोदरच दादांच्या मनामध्ये म्हणजे दादाला उत्तर माहीत होतं आणि ज्या तत्परतेने दादांनी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तर त्याहून आपण हे सांगू शकतो की दादांचा करंट अफेअरचा चालू घडामोडीचा अभ्यास फार चांगला आहे. तर दादा MPSC तर आता आपण बघूया आपल्या आजोळ लायब्ररीमध्ये पहिलं चांदीचं नाणं जाईल का? तर दादांना आता आपण चांदीच्या नाण्यासाठी फायनल प्रश्न विचारूया. चांदीचा नाण्याचा प्रश्न आहे, तर मी दादांना रुपयावरचा प्रश्न विचारतो. तर तुम्ही मला सांगा, भारतीय रुपयाचे चिन्ह, आपला जो भारतीय रुपया आहे याचे चिन्ह कोणत्या डिझायनरने, फक्त कोणीही उत्तर देऊ नका, हातवर करा, कोणी तयार केले आहे? उदय आहे पण येऊ द्या.
उदय प्रिफिक्स सफिक्स प्रिफिक्स सफिक्स बघा बघा काही हरकत नाही, खेळ आहे आपला. प्रिफिक्स सफिक्सचा थोडा खेळ बाकी राहिला आहे तुमचा. उदय उदय फक्त मागच नाव बरोबर आहे. नाही नाही, उदय नाव बरोबर आहे तुमचं. तर उदयच्या मागे पुढे काहीतरी आहे. घ्या, वेळ घ्या. उदय होऊ शकते ना सर, जर सांगितलं मग उदय आहे, पण उदय कोण? उदयनिधी असं होऊ शकते. एखाद्याला वाटेल उदयनिधी स्टॅलिन, पण त्याचं आपलं उत्तर नाही आहे. तर उदय कोण? कायद्याचं पालन करावं अशी मी तुमच्याकडून आशा बाळगतो. मी तुम्हाला एक हिंट देतो की त्याचं जे मागे काय राहते, सफिक्स राहते का प्रिफिक्स राहते? मराठीत सफिक्स राहते. तर ते असं सफिक्स आहे जे पुरुषांना लावता येते आणि पुरुषांचे ते सफिक्स जे आहे ते प्रिफिक्स म्हणून यूज होते, पण इथे सफिक्समध्ये यूज होते. हिंट अशी आहे, ज्यांना उत्तर माहीत आहे त्यांनी सांगा हिंट बरोबर आहे की नाही. हिंट बरोबर आहे ना? ज्यांना उत्तर माहीत आहे त्यांना. नाही नाही, दादांसाठी आहे, तर कृपया कोणीही. सरनेम नाही आठवत. नाही नाही, आठवा काही हरकत नाही. वेळेचं काही बंधन नाही आपल्याला. जे यांच्या नावामध्ये सफिक्स लागला आहे ते प्रिफिक्स म्हणून आपण यूज करतो पुरुषांच्या नावाच्या अगोदर. पण पुरुषाचा एक योग्य असा गट आता मी नाही सांगू शकत, नाहीतर उत्तर येऊन जाईल. कृपया कोणीही उत्तर देऊ नये. पर्यंत आपण काउंट करू, कारण की वेळेच्या याच्यानुसार. टिक टिक 1, टिक टिक 2. उदय कुमार. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊन द्या दादासाठी. तर फायनली आपल्या आजोळ आवडीमध्ये चांदीचं पहिलं नाणं गेलं आहे. तर मला सांगा, तुम्हाला उदय कुमार माहीत होतं की? फक्त ते सरनेम जरा थोडं कन्फ्युज वाटत होतं म्हणून आठवत नव्हतं. आठवत नव्हतं. नाव स्टार्टिंग माहीत होतं. तुम्हाला तिन्ही प्रश्न मी करंट अफेअरवर विचारले. महेश यांनी तीनही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे आणि तीनही प्रश्न करंट अफेअरवर होते. तर मला सांगा, तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास कशातून करत असता? कारण की हे जे प्रश्न आहे विचारलेले, यापैकी एक प्रश्न जे आहे आताचं, हा जुनं करंट अफेअर आहे. त्यानंतर या अगोदरचा जो होता तो आजचाच आहे बहुतेक, आज आणि कालचं. आणि पहिला जो होता तो सुद्धा जवळपास या काही दिवसातलाच होता. सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं. अच्छा, जास्त ॲप्लिकेशन तुम्ही जास्त रेफर करतो. आणि कोणते आपल्या प्रेक्षकांना सांगा, कारण की बऱ्याच मुलांच्या मनामध्ये करंट अफेअर्सची भीती राहते. पण करंट अफेअर्सचं महत्त्व किती आणि कशातून? डेली जर काढत राहिलं ना गुगलवरून वगैरे, चांगल्या साईट्स आहे MPSCच्या, त्यामधून पण केलं तर बरं होतं. साईट्स त्यांना एक दोन सांगून द्या. आता खूप साईट्स आहे. एक दोन तुम्ही जनरल यूज करत असाल तसे? काही आठवत नाही आता, पण जास्त करून मी सिम्प्लिफाईड फॉलो करतो. अच्छा, सिम्प्लिफाईड फॉलो करतो, हरकत नाही. तर महेश यांनी तिन्ही प्रश्नाचं सलग उत्तर देऊन चांदीचं नाणं पटकावलेलं आहे. तर त्यांना आता आपण चांदीचं नाणं आणि आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक आता त्यांना आपण देऊया. महेश राऊत. तर आता कुणाल सर या. तर मी कुणाल सरांना अशी विनंती करतो की त्यांनी महेश राऊत यांना IBPS अप्लाइड मराठी पुस्तक, इंग्लिश आणि चांदीचं नाणं प्रदान करावं. पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न आहे. ज्याला कोणाला उत्तर येईल त्यांनी कृपया हात वर करायचा. मला सांगा, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान आपण कोणत्या दिवशी स्वीकारलं? राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गान इकडे कोणाला? 22 जुलै 47. नाही, 22 जुलै 1947ला आपण आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता.
24 जानेवारी 1949. 1950 हा 50 यार मी 49 म्हणतो. काय वाटते? बरोबर आहे दादांचं उत्तर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. दुसऱ्यांदा ते आपल्या मंचावर आले आहेत. तर मागच्या वेळेस आपण त्यांना करंट अफेअर्सचा प्रश्न विचारला होता. यावेळेस त्यांना आपण हिस्ट्रीचा प्रश्न विचारूया. तर मला सांगा तुम्ही, माझे मूल्यमापन माझ्या राष्ट्राहून नव्हे तर कार्यावरून करा, हे वाक्य कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचे आहे? प्रश्न असा आहे, माझे मूल्यमापन माझ्या राष्ट्राहून नव्हे तर कार्यावरून करा, हे उद्गार कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने काढले होते? माझे मूल्यमापन इकडे कोणाला हात वर करायचा, आवाज द्यायचा. रिपन. उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. शुभम यांनी थोडा वेळ घेतला पण प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. तर पुन्हा एकदा चांदीच्या नाण्यासाठी त्यांच्यासाठी अंतिम प्रश्न आपण त्यांना विचारूया. तर काय वाटतं, यावेळेस शुभम चांदीचं नाणं जिंकणार का? तर तिसऱ्या प्रश्नाचं जर उत्तर शुभम यांनी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक. चला तर त्यांच्यासाठी चांदीच्या नाण्यासाठी प्रश्न आहे. मला सांगा, भारताच्या मॉन्टेसरी म्हणून कोणाची ओळख आहे? MPSC. चला आता बघूया शुभम चालता बोलता उत्तर देतील का? नाही, महिला होत्या, भारतीय महिला. महाराष्ट्रातील आपण जेव्हा आधुनिक महाराष्ट्र इतिहास वाचतो तर त्यामध्ये महिला समाजसुधारक आहे आणि आपल्या सर्वांच्या ओळखीच्या आहे. रमाबाई रानडे. नाही. तर 2 संधी दादांनी गमावलेल्या आहेत. इकडे येते कोणाला? चला थोडं मागे जाऊन बघूया. इकडे येते पंडित रमाबाई. नाही. आता मला लवकरात लवकर ताईंनी उत्तर दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे. तर यांच्यासाठी जोरदार टाळा होऊ द्या एकदा. या पुढे. आता मला माहित नाही त्यांनी तुक्का मारला काही उत्तर दिला, पण त्यांनी प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. आवडता विषय विचारूया. महाराष्ट्राचा भूगोल त्यांचा आवडता विषय आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर हरकत नाही, जर आपल्या प्रश्नसंग्रहात महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न असेल तर आपण त्यांना नक्कीच प्रश्न विचारूया. जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? इकडे ज्यांना येत असेल त्यांनी हात वर करावा. काफी सन्नाटा छाया हुआ है. MPSC येते. इकडे दादांकडे कॅमेरा फिरवा. काठी नदी. नाही. तर त्याचं उत्तर आहे कुंडलिका नदी. तर जालना शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलं आहे. महेश दादांनी तर पहिलं चांदीचं नाणं पटकावलंच आहे. तर त्यांना आता दुसरी संधी नाही आहे आपल्या शोमध्ये. तर परंतु तुम्ही उत्तर देत राहा यासाठी की आपल्या प्रेक्षकांना उत्तर कळालं पाहिजे. थोडं समोर या. आणि तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एक संधी. तर मला सांगा, रोजगार हमीचे जनक कोण? इकडे कोणी? आगे. नाही. इकडे दांडेकर. नाही. यशवंतराव चव्हाण. नाही, यशवंतराव चव्हाण नाही, पण ते बरोबर. प्रश्नाचं उत्तर आहे वसंतराव नाईक. जोरदार टाळ्या होत्या. तर प्रश्न असा होता की रोजगार हमीचे जनक कोण, आणि त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक. आपलं नाव सर? दीपेश तायडे. तर दीपेश तायडे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे.
तर आता त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. कशाचा अभ्यास करता सर? मी टेक्निकलचा. टेक्निकलचा. दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा भारतात स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कुठे स्थित आहे? हात वर करून ठेवा. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर. शॉर्ट फॉर्म काय त्याचा? फुल फॉर्मच आहे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर. बेंगलोर. नाही, इकडे अहमदाबाद. यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. नाव सर आपलं? कुलदीप बाटे. तर कुलदीप यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. मला सांगा आसियान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? एशियन संघटनेचे एक मिनिट. हाँगझोची. नाही, एशियन संघटना. अच्छा, एशियन गेम्स हे चीन हाँगझोमध्ये आयोजित करण्यात आले 2023चे. जकार्ता, इंडोनेशिया. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. तर त्यांना उत्तर माहीत होतं, फक्त जर एशियन्स म्हणलं तर मी त्यांना एशियन गेम्स आठवलं. हाँगझो चीन येथे झालेले. तर मला सांगा, आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे, तर हाँगझो चीनमध्ये भारताने कोणत्या खेळामध्ये 41 वर्षानंतर सुवर्णपदक पटकावलं आहे? तर ज्या कुणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपल्या प्रेक्षकांनी त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यावं. तुमचा आवडता विषय कोणता? या 2 महिन्यातला करंट सोडून विचारा काही. 2 महिन्यातलं करंट सोडून विचारा, हरकत नाही. कशाचा अभ्यास करता? राज्यसेवा. राज्यसेवाचा. आता निवडणुका जवळ आल्या आहेत, लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सुद्धा, विधानसभेच्या. तर कुलदीप यांच्यासाठी चांदीच्या नाण्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे, मला सांगा निवडणूक विषयक संविधानिक तरतुदी कोणत्या भागात आहे व त्यांचे कलम कोणते? निवडणूक विषयक एक मिनटं. कृपया कुलदीप यांसाठी प्रश्न आहे, तर कोणीही सध्या हातवर करू नका. भाग 15. भाग 15 आणि 324 ते आय थिंक 332पर्यंत. 330पर्यंत 332पर्यंत आहे. नाही, एकदा कृपया कोणीही आवाज करू नका, रिलॅक्सपैकी सांगा. भाग 15 उत्तर तुमचं बरोबर आहे. तर ते ठीक आहे, फक्त शांततेत घ्या, वेळ घ्या, काही हरकत नाही. एक मिनिट. फक्त ज्याला येत असेल त्यांनी हातवर करून ठेवा. 324 ते 329. बरोबर आहे उत्तर. तुम्हाला काय वाटते? नंतर ते 31 32 30 पासून भाग 16 आहे. मग 29. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या दादांसाठी. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी बरोबर दिलं आहे. फक्त त्यांच्या मनात थोडी धाकधूक होती, परंतु त्यांनी जे उत्तर दिलं आहे ते अगदी बरोबर आहे. तर त्यांनी आता आपल्या आजोळ लायब्ररीमध्ये चांदीचं दुसरं नाणं गेलं आहे. तर एकदा त्यांसाठी पुन्हा जोरदार टाळ्या होऊ द्या. MPSC. आता कुलदीप यांना आपण त्यांचं मनोगत विचारूया. कुलदीप, नाव काय? बाटे. कुलदीप बाटे. तर 2 शब्द चांदीचं जिंकलं त्याबद्दल आणि आपल्या शोबद्दल. चांदीचं नाणं जिंकलं त्याबद्दल तर आनंद आहे, पण सर्वप्रथम मी हा जो कार्यक्रम आहे ना तो म्हणजे पुण्याला पाहिला होता. नंतर मग सगळ्यात पहिले पुण्याला कोणता? ते त्यांचं नाव नाही, ते देता का उत्तर? हा, देता का उत्तर? ते ठीक आहे. आपला जो कार्यक्रम आहे तर मुळात आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात सर्वप्रथम त्या MPSC चालता बोलताचे जे स्पॉन्सर आहे श्री आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित 2018मध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात आपण MPSC चालता बोलता सुरू केले आणि त्यानंतर आता आपला 4था सीझन आहे. म्हणजे सर्वप्रथम महाराष्ट्र दौरा केला होता. मला हे सांगायचं आहे की MPSC चालता बोलता हा जो उपक्रम आहे तो आपल्या महाराष्ट्रात चालू झाला आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एका शिक्षकाच्या संकल्पनेतून हा आपला शो चालू झाला आहे. त्यांचं नाव आहे आशिष भाकरे सर. आणि आता आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र दौरासुद्धा काढणार आहोत. या अगोदर आपला दौरा झालेला आहे. लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण महाराष्ट्र दौरा काढला होता, पण ज्या दिवशी आपण दौरा काढला आम्ही अकोल्यापर्यंत पोहोचलो होतो तर त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर लॉकडाऊन लागलं आणि मग तिथून आम्ही परत आलो. आता आपल्या शोविषयी सांगा, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना किंवा अजून लायब्ररीज असो किंवा अभ्यासिका. शो वगैरे चांगला आहे, म्हणजे काहून का समजा आता तुम्ही काही क्वेश्चन विचारून राहिले, होऊ शकते याच्यातलाच क्वेश्चन एक तुम्हाला बरोबर ते पाहायला भेटते. आणि तिथून जर, कारण का आता असं झालं आहे का 1-1, 2-2 मार्कानं पेपर चालले आणि हे जर आपल्याला जर इथून जर भेटत असेल काही, सगळ्यात चांगली गोष्ट. तर जेव्हा मित्रांनो आपण PYQ वगैरे सॉल्व्ह करतो तर जवळपास आपल्याला एखाद्या प्रश्नाला आपण विथ एक्सप्लेनेशन 1-2 मिनटं आपल्याला लागतात.
तर असं पाहतो मला, आणि आपला शो जो आहे तो 25-30 मिनिटात चालतो. तो 25-30 मिनिटात आपण 50-60 प्रश्न विचारतो. क्वेश्चन पण चांगले काढले लेवल आहे. हां, क्वेश्चन आपले पूर्ण PYQ आहे, जवळपास 90% PYQ आहे आणि काही वन लायनर. तर पुन्हा एकदा आपल्या लायब्ररीचे संचालक केअरटेकर सर, जोरदार टाळ्या होऊ द्या. सामूहिक प्रश्न. धन्यवाद प्रशांत, चांगल्या प्रकारे उत्तर दिलं तुम्ही पहिल्या प्रश्नाचं. तर मला सांगा, 52वी घटना दुरुस्ती याचं वर्ष कोणतं आणि ते कशाशी संबंधित आहे? 1985. आणि कशा संबंधित आहे? पक्षांतर बंदी. उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळू द्या सरांसाठी. या, तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, सरळ सेवेमध्ये नेहमीच विचारण्यात येणारा प्रश्न. लसीकरणाचा जनक कोण आणि त्यांनी कोणत्या रोगासाठी लस काढली होती? लुईस. नाही. लसीकरणाचा जनक कोण? रेबीजसाठी. नाही रे, उत्तर नाही आहे. इकडे येते कोणाला? नामदेवांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या त्यासाठी. पहिला प्रश्न मी जो विचारला होता सर्वात पहिला, तो कशावर विचारला होता आठवत तुम्हाला? रेडियमचा शोध. रेडियम. तर मला वाटते शास्त्रज्ञ आणि शोध म्हणजे सायन्सचा अभ्यास नामदेवांचा मला फार चांगला दिसतोय. तर काय म्हटलं? मार्क्स नाही सायन्समध्ये, पण आता नक्की येणार. आता मला असं वाटते आपला शो झाल्यानंतर नक्कीच ते सायन्सचा चांगला अभ्यास करतील आणि सायन्समध्ये चांगले मार्क घेऊन कंबाईनमध्ये रिझल्ट काढतील अशी मी आशा बाळगतो. तर सोबतच नामदेव आपल्या अभ्यासिकेचे केअरटेकरसुद्धा आहेत आणि ते सुद्धा राज्यसेवेचा कंबाईनचा अभ्यास करतात. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर मला सांगा तुम्ही, मसुदा समितीची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात आली होती वर्षासहित? नामदेवसाठी प्रश्न आहे, तर कृपया थोडी शांतता, थोडं रिलॅक्स, नंतर मी तुमच्याकडे वळतोच. मी 1949 आहे. मी नाही, 1946 आहे. शांतता बाळगा, उत्तर कोणी सांगू नका. माहित नाही. इकडे 29 ऑगस्ट 1947. तर या समोर या. नाव आपलं? सॉरी. तर ऋषिकेश देवळे. ऋषिकेश देवळे तसे आमचे मित्रच. राज्यसेवा कंबाईनचा अभ्यास त्यांनी आता चालू केला आहे आणि नुकताच 2 महिन्यापासून त्यांनी कंबाईनचा अभ्यास चालू केला आहे. तर सध्या त्यांचं मला असं वाटतं त्यांच्या क्लासेसमध्ये, चाणक्य फाउंडेशनमध्ये त्यांचे क्लासेस आहे आणि पॉलिटी झालं आहे, त्यामुळे त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. न्यू कमर्स आहे राज्यसेवेच्या क्षेत्रामध्ये. तर मला सांगा, तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन कसं वाटलं? की थेट आता दुसरा प्रश्न विचारू? पहिल्यांदा टाळ्या वाजू द्या तुमच्यासाठी. क्या बात आहे. पुन्हा एकदा टाळ्या वाजू द्या. दुसऱ्यांदा MPSC चालता बोलता. MPSC चालता बोलता. दुसरा प्रश्न कशावर विचारू? पॉलिटीवर विचारा म्हणते. तर हरकत नाही. इस्रोचे चेअरमॅन कोण? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचे चेअरमॅन कोण? इस्रोचे हिंट देतो मी तुम्हाला. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्यांचं नाव आहे. मी इकडे विचारतो कोणाला. इकडे मागे आपण विचारूया. इकडे कोणाला? तर प्रश्न असा आहे की इस्रोचे चेअरमॅन कोण? इकडे नाही. आता नाही. स्वामीनाथन. नाही आता नाही सर. एक मिनिट. यस सोमनाथन. उत्तर आहे यस सोमनाथ. तर बरोबर आहे. या तर प्रश्न असा होता की इस्रोचे चेअरमॅन सध्याचे कोण? तर यस सोमनाथन. आणि मी हिंट दिली होती की 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंगामधून यस सोमनाथ मंदिर. तर काही हरकत नाही. ऋषिकेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर पुरस्कारांवरती प्रश्न आहे. तर
2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? कृपया उत्तर येत असेल फक्त हात वर करा. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? अशोक सराफ. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊ द्या. तर दादांनी तत्परतेने उत्तर दिलं आहे आणि याचं उत्तर आहे अशोक सराफ. तर मला वाटते तुमचा करंट अफेअरचा अभ्यास चांगला चालू आहे. असं न्यूजमध्ये वाचलं होतं. न्यूजमध्ये वाचलं होतं. तसंच आहे. तर मित्रांनो, बऱ्याचदा इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा कुठलीही सोशल मीडियावर असो, तर हे जे आपले करंट अफेअर असतात डेलीचं डेली जर आपण लक्ष केलं तर आपला चांगल्या प्रकारे करंट अफेअरचा अभ्यास होतो आणि आपल्याला मग वार्षिकी घेऊन किंवा काय राहते ते महिन्याचं परिक्रमा वगैरे घेऊन, मासिक घेऊन जास्त त्याला वेळ देण्याची गरज पडत नाही. तर मी पर्सनली करंट अफेअर हा माझा सर्वात आवडता विषय आहे. तर पर्सनली मी आपल्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की मी करंट अफेअर 2 स्रोतमधून करत असतो. एक म्हणजे उत्कर्ष क्लासेस यूट्यूबवरती आणि दुसरं नेक्स्ट आय एस आणि उत्कर्ष क्लासेस या दोन्ही यूट्यूब चॅनल तुम्ही डेली करंट अफेअर केलं तर तुम्हाला 90% चांगल्या प्रकारे फायदा होतो. चला तर आता प्रणव यांना आपण चांदीच्या नाण्यासाठी तिसरा आणि फायनल प्रश्न विचारूया. त्यांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं सध्या महाराष्ट्रामध्ये IBPSच्या क्षेत्रात धुमाकूळ घालत असलेलं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके. तुमचं वातावरण कसं झालंय? गरम झालंय. गरम झालंय, हरकत नाही. तर आता बघूया आपण. तर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दादांचा थोडा कॉन्फिडन्स बूस्ट करा. चला तर हा शेवटचा प्रश्न असणार आहे आणि या प्रश्नात जर उत्तर दादांनी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार चांदीचं नाणं. नाहीतर तो प्रश्न आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ठेवूया. आणि चला तर भूगोल. तर मला सांगा तुम्ही, महालक्ष्मी एक्सप्रेस ही कोणत्या 2 जिल्ह्यांदरम्यान धावते? आरामात वेळ घ्या, रिलॅक्स घ्या. महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर आहे. बरोबर. मुंबई कोल्हापूर. क्या बात आहे, दादांनी उत्तर अगदी बरोबर दिलंय. तर कोल्हापूर जी एक्सप्रेस वे आहे ती कोल्हापूर आणि मुंबई या 2 शहरादरम्यान धावते. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देऊन दादांनी पटकावलं आहे ABC एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड ही इंग्लिशचं पुस्तक. तर एक मिनिट. हो. तर मित्रांनो, अशा प्रकारे MPSC चालता बोलता सीझन 4चा आपला 9वा एपिसोड हा गाडगेनगरमधील आजोड लायब्ररी येथे यशस्वीपणे पार पडला. तर त्या अगोदर आपण आपल्या विनर्स गेले वाटते ना. तर इथे जमलेल्या आपल्या मैत्रिणींना आपल्या शोविषयी थोडं 2 मिनटं मनोगत विचारून घेऊया. काय वाटते? काय वाटते आपलं शो? चांगलं वाटत आहे. म्हणजे शोविषयी काही सांगाल प्रेक्षकांना? शो खूप चांगला प्रोग्राम आहे आपल्या अमरावतीमध्ये आणि चांगला आहे विद्यार्थ्यांसाठी. मस्त. इकडे सर. अगदी छान उपक्रम आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभ्यासाची गती वाढवण्यासाठी. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला शो यशस्वीरित्या पार पडला. तर ज्या कुणाला IBPS अप्लाइड आणि IBPS अप्लाइड इंग्लिश आणि मराठी ही दोन्ही पुस्तक जर लागत असेल, जे आपण आपल्या विनर्सना पारितोषिक म्हणून दिलेलं आहे, तर ते पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बुक स्टॉलवर अवेलेबल आहे. तर 30 जिल्ह्यांमध्ये आपले पुस्तक अवेलेबल आहे आणि 30 जिल्ह्यांची बुक स्टॉलची जी माहिती आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर मित्रांनो तुमच्या लायब्ररीमध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जर आपला शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही तुमच्या लायब्ररीचा पत्ता कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही नक्कीच तुमच्या लायब्ररीमध्ये येऊ. आणि पुन्हा एकदा सांगायचं आहे की जेही आपले विनर्स आहे ते या विनर्सचा एक महाशो आपण आपल्या 4थ्या सीझनच्या शेवटीला घेणार आहोत आणि महाराष्ट्र दौरा 2024 सुद्धा MPSC चालता बोलताचा घेऊन आपण येणार आहोत. तर भेटूया लवकरच महाराष्ट्र दौऱ्यामध्ये. धन्यवाद.